गुजरातहून बंगळुरूच्या दिशेने जात असलेल्या GJ06 AU 5073 या ट्रकच्या चालकाच्या अतिवेगाने आणि निष्काळजीपणामुळे झालेल्या साखळी अपघातात सीमा सुरक्षा दलातील जवान जागीच मरण पावला, तर त्याच ट्रकने आणखी एका ॲम्ब्युलन्सला धडक दिल्यामुळे ॲम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात निडगुंडी शहरातील बस स्थानकासमोर आज झाला. मृत जवान मौनेश खुबप्पा राठोड वय 35 हे बागलकोट जिल्ह्यातील कलगी तांडा येथील रहिवासी असून ते कालगी तांड्याहून निडगुंडी मार्गे बागलकोट जिल्ह्यातील आलूर तांड्याला पत्नी निर्मला हिस भेटून परत सैन्यात रुजू होण्यासाठी जात होते. निडगुंडी बस स्थानकाच्या समोर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, ज्यामुळे ते जागीच मरण पावले. ताळीकोटे वास्को बसलाही ट्रकने धडक दिली, पण बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. नंतर उत्तर प्रदेशातील ॲम्ब्युलन्स नंबर UP 83808108 च्या धडक दिल्यामुळे ज्यात चालक रितेश कुमार वय 50 यांचा मृत्यू झाला. ट्रक चालकाच्या अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. निडगुंडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त वाहनांना बाजूला हलवून वाहतूक सुरळीत केली. निडगुंडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲडव्होकेट कोमलताई अजय साळुंखे ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या चेक अँड मेट चषक खुल्या तसेच 9 व 7 वर्षांखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरचा आंतरराष्ट्रीय कॅन्डिडेट मास्टर श्रेयांश शहा, विजय पंगुडवाले, विशाल पटवर्धन, बार्शीचा शंकर साळुंखे, BSNLचा राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर बसरगीकर, प्रसन्न जगदाळे, सागर गांधी, उस्मानाबादचे ज्येष्ठ खेळाडू नंदकुमार सुरू, साईराज घोडके, वेदांत मुसळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे, सृष्टी गायकवाड, हिमांशू वनगावडे यांच्यासह 27 आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी विजयी सलामी दिली. जुळे सोलापूर येथील मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूरसह बार्शी, अक्कलकोट, माढा तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील 176 खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वासंती पांढरे यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली. अध्यक्षीय मनोगतात आयुक्त कारंजे यांनी खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी हार व जीतपेक्षा जिद्द आणि चिकाटी महत्त्वाचे असल्याबाबत सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा, प्रशांत पिसे, यश इंगळे तसेच महाविद्यालयातील सर्व स्टाफसह प्राध्यापक गुरव DF, प्राध्यापक हेडे SS, प्राध्यापक जाधव RB, प्राध्यापक माने VL, प्राध्यापक कोळी, ग्रंथपाल साळुंखे व लिपिक धसाडे, अमर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले, तर आभार प्राचार्य डॉ. वासंती पांढरे यांनी मानले. 2009 सालापासून भ्रष्टाचारामुळे NM वाडिया चॅरिटेबल बंद स्थितीत असून गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा देण्याच्या ट्रस्टचा मुख्य उद्देश नष्ट झाल्याने हॉस्पिटलची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सध्याचे भ्रष्ट व अकार्यक्षम कार्यकारी मंडळास त्यांनी केलेल्या नियमबाह्य भ्रष्ट कारभाराबद्दल कामकाजापासून ताबडतोब बरखास्त करावे. सदर हॉस्पिटल हे सरकारने ताब्यात घेऊन योग्य त्या धर्मादाय संस्थेस चालवण्यास द्यावे, जेणेकरून येथील गरीब व गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात पुन्हा उपचार मिळू शकतील, अशी तक्रार हॉस्पिटलमध्ये पूर्वी काम करणारे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संदीप आडके यांनी जिल्हाधिकारी, धर्मादाय उपायुक्त, धर्मादाय रुग्णालय, जिल्हास्तरीय समिती यांच्याकडे केलेली असता त्यावर धर्मादाय आयुक्त यांनी तात्काळ रुग्णालयातील गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सोलापूर आणि परिसरातील गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी 1934 साली डॉ. विष्णू गणेश वैशंपायन यांनी NM वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट सोलापूर याची स्थापना करून हॉस्पिटल सुरू केले. हॉस्पिटलचे बांधकाम व रुग्णसेवा देण्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी तसेच समाजसेवी संस्थांनी दिलेल्या दानातून 350 खाटांचे अतिशय अद्ययावत रुग्णालय वेगवेगळ्या विभागातील वैद्यकीय सेवा सप्टेंबर 2006 सालापर्यंत देत होते. परंतु हॉस्पिटल आणि ट्रस्टच्या व्यवस्थापनातील भ्रष्टाचार, गैरकारभार आणि अंतर्गत वादामुळे 2009 सालापासून हे हॉस्पिटल आजपर्यंत बंद आहे. संस्थेतील अकार्यक्षम व भ्रष्ट कार्यकारी मंडळाच्या कारभारामुळे 2009 पासून हॉस्पिटल पूर्णपणे बंद आहे. यामध्ये असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
कोर्सेस बंद पडले. गरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळणे बंद झाले. त्यावेळच्या सचिव असलेल्यांनी आर. राठी यांनी हॉस्पिटलमधील बरीच यंत्रसामुग्री आणि फर्निचर विकून हॉस्पिटलचे अतोनात नुकसान केले. परंतु तत्कालीन आणि आजपर्यंत कार्यरत असलेले प्रेसिडेंट प्रभाकर दत्तात्रय करंदीकर, पी. दमानी आणि त्यांच्या कार्यकारी मंडळाने आपल्या अकार्यक्षम व भ्रष्ट कारभारामुळे हॉस्पिटलचे अपरिमित नुकसान केले आहे. लोकसहभागातून आणि धर्मादाय नावावर उभ्या केलेल्या हॉस्पिटलची माती केली. ट्रस्टच्या नियमाप्रमाणे या हॉस्पिटलचे प्रेसिडेंट हे एक डॉक्टर असणे अपेक्षित असता पी. करंदीकर हे या ट्रस्टचे प्रेसिडेंट म्हणून काम पाहत आहेत. ट्रस्टच्या अंतर्गत वादामुळे 31 मे 2018 रोजी जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे यांच्या आदेशाप्रमाणे खरे तर सर्वच भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करणे गरजेचे असताना फक्त सचिव आर. राठी यांना काढून टाकत तेथे शिरीष गोडबोले, डॉ. अनंत भागवत आणि अनिल बर्वे यांची फिट पर्सन म्हणून व पुढील आदेशापर्यंत करंदीकर आणि पी. दमानी यांना फक्त मदत करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु 2च महिन्यात नियमबाह्य पद्धतीने या तिघांना ट्रस्टच्या कार्यकारी मंडळात घेण्यात आले आणि शिरीष गोडबोले यांची मानद सचिव म्हणून 25 जुलै 2018 रोजी नियुक्ती करण्यात आली. गिरीश गोडबोले हे एक बांधकाम व्यावसायिक असून हॉस्पिटलच्या पूर्वीच्या कार्यकारी मंडळातील डॉ. आर. गोडबोले यांचे ते चिरंजीव आहेत. डॉ. सुनील मेहता हे पूर्वीच्या कार्यकारी मंडळातील चेअरमन डॉ. महावीर मेहता यांचे चिरंजीव. यातून ट्रस्टमध्ये घराणेशाही चालू आहे हे स्पष्ट होते. 2024 मध्ये हॉस्पिटलमधील अत्यंत महागडे MRI पासून कोट्यवधी रुपयांची सर्व मशिनरी आणि फर्निचर अक्षरशः भंगारात विकून हॉस्पिटलचे नुकसान करून अपहार केला आहे. हे व्यवहार करताना त्यांनी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतलेली नाही. संस्थेकडे असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे PTRवर नोंद नाही. बँकेत पैसे असताना सुद्धा 2006 पासून अनेक डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे वारंवार मागणी करून देखील लाखो रुपयांची थकीत वेतने आणि मानधन दिलेले नाही. हॉस्पिटलमध्ये डॉ. संदीप आडके यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून 1999 ते 2006 पर्यंत वैद्यकीय सेवा दिली. सप्टेंबर 2006 मध्ये हॉस्पिटलच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे वेतन व मानधन न देता सर्व सदस्य आणि ट्रस्टीजने हॉस्पिटलला वाऱ्यावर सोडून राजीनामे दिले व हॉस्पिटलची जबाबदारी झटकलेली असताना डॉ. संदीप आडके यांनी येथील कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन महिनाभर हे हॉस्पिटल स्वखर्चाने चालवले. वाडिया हॉस्पिटलच्या गैरकारभाराबाबत तात्काळ उच्चस्तरीय कारवाई झाली तर हे हॉस्पिटल एका चांगल्या प्रशासनाखाली लवकरच सुरू होऊ शकते आणि त्यासाठी हॉस्पिटलच्या सध्याच्या भ्रष्ट कार्यकारी मंडळास दूर करून पुन्हा सुरू करण्यासाठी हॉस्पिटलच्या बाबतीत आत्मीयता असणाऱ्या सर्वांनी संपर्क साधून सहकार्य करावे असे आवाहन डॉ. संदीप आडके यांनी केले आहे. सोलापूर IT असोसिएशनच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुण्यातील हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा केली. या चर्चेचा प्रमुख उद्देश सोलापूरमध्ये माहिती तंत्रज्ञान पार्क स्थापित करण्याचा असून विविध IT कंपन्यांना सोलापूरमध्ये युनिट स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याचा हेतू होता. या बैठकीत सोलापूरच्या युवकांनी मोठ्या प्रमाणावर पुणे आणि इतर शहरातील IT कंपन्यांमध्ये सेवा बजावत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली. सोलापूरमध्ये IT युनिट स्थापन झाल्यास कर्मचाऱ्यांना मूळ गावी राहून काम करता येईल तर कंपन्यांसाठीही खर्चात मोठी बचत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सोलापूरमध्ये IT उद्योगासाठी पोषक आणि सकारात्मक बाबी आहेत. वीज, पाणी, सुसज्ज रस्त्यांचे जाळे, तुलनात्मक कमी खर्चाचे जीवनमान, शांततामय वातावरण, उच्च शिक्षण संस्था आणि प्रचंड युवक शक्ती हे सगळे घटक IT कंपन्यांना आकर्षित करण्यास समर्थ ठरू शकतात. सोलापूर IT असोसिएशनचे प्रयत्न निश्चितच सोलापूरच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत. या सकारात्मक संवादामुळे लवकरच सोलापूरमध्ये IT पार्क आणि नामांकित कंपन्यांचे आगमन घडून येईल अशी आशा व्यक्त होत आहे. या पुढाकारामुळे स्थानिक युवकांना आपल्या गावातच उत्तम नोकरीच्या संधी मिळतील, स्थलांतर थांबेल आणि सोलापूर आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल. IT क्षेत्रात सोलापूरचा नवा चेहरा आकार घेण्याची ही नांदी ठरणार आहे. यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक निखिल जैन, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे डेप्युटी CEO कर्नल शंकर सालकर, सोलापूर IT असोसिएशनचे माऊली झांबरे, जयंत होले पाटील, अपूर्व जाधव, स्वप्नील उडगे, गजानन बंडगर, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. जैन धर्मीयांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याण महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. गांधीनाथा रंगजी जैन जनमंगल प्रतिष्ठान बाळीवेस येथे सकल जैन जनमंगल प्रतिष्ठान बाळीवेस, जैन समाज सोलापूर यांच्या वतीने हा उपक्रम संपन्न झाला.
यावेळी माध्यमांनी 21 लाख वेळा नमोकार मंत्राचे उच्चारण करून समस्त मानव कल्याणासाठी प्रार्थना केली. सकल जैन समाज सोलापूर यांच्या वतीने सामूहिक संगीतमय नवकार मंत्रपठण बुधवारी सकाळी 8 ते 9:36च्या दरम्यान गांधीनाथ रंगजे प्रतिष्ठान येथे संपन्न झाले. यावेळेस जितो या इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने जगातील 800 करोड मनुष्य आणि प्राणी यांच्या कल्याणासाठी विश्व नवकार मंत्र दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सोलापुरातील चारही पंथातील 2000 जैन बांधव पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून एकत्र आले. यावेळेस विश्व कल्याणाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी 21 लाख वेळा नमोकार मंत्राचे उच्चारण केले. कार्यक्रमाची सुरुवात करून भगवान महावीर यांच्या फोटोचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडिलांचे छत्र हरपलेलं आईला सुद्धा काळाने हिरावून नेलं. जेव्हा आईचा अंत्यविधी सुरू होता तेव्हा तिच्या लेकीने, आई तू आम्हाला सोडून गेलीस, सरकारी नोकरी मिळवण्याची तुझी इच्छा मी पूर्ण करून दाखवते, हा शब्द त्या लेकीने आज पूर्ण करून दाखवला आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर तिची नियुक्ती झाली. ही कहाणी आहे अलका दयानंद कांबळे या लेखीची. सोलापूरपासून जवळच असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील कांबळे कुटुंब. मूल लहान असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. आई आशा आणि आपली 3 मुलं अनुप आणि अजित, मुलगी अलका या तिघांना घेऊन राहत होती. परंतु काळाने या कुटुंबावर घाला घातला. दुर्दैवी एका अपघातात आशा हिचा मृत्यू झाला. त्यामुळे या 3ही लेकरांवरील आई वडिलांचे छत्र हरपले. जेव्हा आईचा अंत्यविधी सुरू होता तेव्हा 3ही लेकरं टाहो फोडत, आई आम्ही सरकारी नोकरदार व्हावे अशी तुझी इच्छा होती ती पूर्ण करून दाखवतो, असा शब्द त्यावेळी त्यांनी दिला. त्यानंतर ही 3ही भावंडे मामा लक्ष्मण कटारे यांच्याकडे सोलापुरात राहायला आली. मामांनी शेजारी जागा घेऊन दिली. त्या ठिकाणी दोन्ही भावांनी कष्ट करून घर बांधलं. बहीण अलका हिने या दोन्ही भावांना मोठ्या बहिणीच्या नात्याने सांभाळून घेतलं. तिची इच्छा पोलीस व्हायची होती, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ती पोलीस होऊ शकली नाही. पण तिने MPSCचा अभ्यास सुरू केला. विविध सरकारी नोकरीच्या परीक्षा देत गेली आणि अखेर तिला यश मिळालं. मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर अलका हिची बुधवारी 9 एप्रिल रोजी निवड झाल्याचे पत्र प्राप्त होताच कांबळे आणि कटारे कुटुंबाला पारावार उरला नाही. अलकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. आईच्या अंत्यविधीला तिच्या पार्थिवावर तिने दिलेला शब्द अखेर पूर्ण केल्याचा आनंद सर्वांनाच आहे. सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जयंती साजरी करणाऱ्या विविध मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरच्या बैठकीत सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, रवी पवार, विद्युत विभागाचे अधिकारी परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. दिनांक 13 एप्रिल ते 20 एप्रिल 2025 या उत्सव कालावधीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता ठेवणे, पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करणे आदी कामे तातडीने हाती घेण्याबाबत तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने भव्य सांगता मिरवणुकीच्या मार्गातील रस्त्यावरील खड्डे, दिवाबत्ती, महिलांसाठी व लहान मुलांसाठी जागोजागी बसण्याची सोय, पाणपोई, तातडीची OPD सेवा, त्या दिवशी होणारा पाणीपुरवठा सुरळीत आणि व्यवस्थित ठेवण्याबाबत उपस्थित असणारे सर्व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त व पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या. यावेळी माजी गटनेते आनंद चंदनशिवे, विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, मिलिंद प्रक्षाळे, उत्सव अध्यक्ष विकी शेंडगे, रॉकी बंगाळे, रविकांत कोळेकर, शांतिकुमार नागटिळक, अजित बनसोडे, आशुतोष नाटकर, विनोद वाघमारे, अविनाश भडकुंबे, दत्ता शिंदे, चंद्रकांत सोनवणे, लखन भंडारे,
उमेश रणदिवे, विनोद वाघमारे, पंकज ढसाळ, अझहर शेख, चेतन भडकुंबे, अजय कांबळे, अक्षय मस्के, अमोल कदम, सुहास म्हात्रे, किरण माने, सोनू दुपारगुडे, अनिल राठोड, नारायण बनकर, विकी मेंदापुरे तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळातील पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. जयंती निमित्ताने सोलापूरच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासोबत जी सोलापूर शहरामध्ये 13 तारखेपासून आणि 20 एप्रिलला जो भव्य मिरवणूक निघणार आहे, या कालामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत करणे असू द्या किंवा स्वच्छता असू द्या किंवा दिवाबत्ती किंवा खड्डे पडलेले रस्त्यावर, ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं एक सकल अशी चर्चा सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि यांच्यासोबत आणि आमचे ट्रस्टीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, सदस्य, उत्सव कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व कमिटीचे सदस्य यांच्यासोबत या ठिकाणी मीटिंग झाल्यानंतर आम्हाला येणारा जो या ठिकाणी 20 तारखेला जो प्रचंड लाखोच्या संख्येने म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त जो भीमसागर या ठिकाणी सोलापूरच्या या विविध रस्त्यावर या ठिकाणी मिरवणुकीची सांगता करण्यासाठी जो येणार आहे, त्या अनुषंगानं पाणी पुरवठा या ठिकाणी तो व्यवस्थित या ठिकाणी त्या दिवशी असला पाहिजे. ज्या ठिकाणी बहुसंख्य दलित वस्त्या आहेत त्या ठिकाणी आंबेडकर उत्सव मोठ्या प्रमाणात निघतो, त्या भागातल्या दलित वस्तीच्या भागातला पाणी पुरवठा सुरळीत असला पाहिजे. आणि त्याचबरोबर 20 तारखेच्या मिरवणुकीच्या मार्गावर महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा म्हणजे जागोजागी पाणपोईची सोय, बसण्याची सोय, त्याचबरोबर उन्हाचं टेम्परेचर भरपूर असल्यामुळे त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जी ओपीडी दवाखाने आहेत, ओपीडी त्या ठिकाणी विविध ठिकाणी काढणे, त्याचबरोबर रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत मिरवणूक चालणार आहे. तर आजूबाजूनं जी हातवाड भागातनं जी भीमसैनिक या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभाग होतात त्यांना जाण्यासाठी सिटी बसची सोय करणे, अशा विविध विषयावर या ठिकाणी सन्माननीय आयुक्त साहेबांनी जी बीडी घरकुलमध्ये मिरवणूक निघतात त्या बीडी घरकुलच्या भागातल्या लोकांच्या सुद्धा सोयी या विविध या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आणि बाबासाहेबांचं सोलापूरचं नातं असं एक दत्ता गायकवाड यांनी लिहिलेलं पुस्तक, त्यांना सोलापूरचा बाबासाहेबांचा इतिहास माहिती असावा म्हणून आम्ही त्यांना भेट दिलेला आहे, जेणेकरून सोलापूर शहर ही बाबासाहेबांच्या हयातीमध्ये असताना या ठिकाणी बाबासाहेबांना सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून 2 वेळा मानपत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर ही जी मिरवणूक आहे बाबासाहेब असल्यापासून या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी होती. त्यामुळेच जी आजची मीटिंग आहे सन्माननीय आयुक्त साहेबांनी एक अतिशय सकारात्मक या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि पाण्याचा विषय गंभीर या ठिकाणी घेतलेला आहे की पाणी पुरवठामुळे या ठिकाणी मिरवणुकीवर कुठला परिणाम होऊ नये त्याची दक्षता तुम्ही घ्यावी. तर आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की पाणी पुरवठा या ठिकाणी सुरळीत होईल, तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आम्ही सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे मीटिंग घेतल्याबद्दल मी सर्व सोलापूर शहरातल्या भीमसैनिकांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक. भारतातील आघाडीची हवामान अंदाज संस्था स्कायमेटने मान्सूनसाठीचा अंदाज जाहीर केला आहे. यंदा मान्सून सामान्य राहील आणि जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या 103% पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात 5% चढ उतार शक्य आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार या 4 महिन्यात 868.6 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे. स्कायमेटचे जतीन सिंह यांच्या मते ला निना या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. ला निनाचे चिन्ह धूसर होत आहे. परिणामी मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनोची शक्यता नाकारण्यात आली आहे. एल निनो दक्षिण दोलन फार न्यूट्रल राहणार असल्याने भारतात मान्सूनच्या पावसावेळेस तो प्रभावी घटक ठरणार आहे. ला निना कमकुवत असणे आणि एल निनो प्रभावी नसल्याने मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2025च्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 7 एप्रिल 2025 रोजी 4 वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, आरटीओचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी, शांतता समिती सदस्य, डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव 2025चे सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीची प्रस्तावना डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. 14 एप्रिल 2025 रोजी ते 20 एप्रिल 2025 रोजीपर्यंतचे कालावधीत डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव 2025 साजरी करण्यात येणार आहे. 20 एप्रिल रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. उत्सव काळात सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी. मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा
2/3 भाग मोकळा सोडावा. मोकाट जनावरांपासून मूर्ती, फोटोस धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी. देखावे, चित्र आक्षेपार्ह नसावेत. उत्सवाचे पावित्र्य जपावे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे, सूचनांचे पालन करावे. मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी, जेणेकरून मंडपामध्ये शॉर्ट सर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही. सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामील होणाऱ्या वाहनांची RTOकडून तपासणी करावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरू नये. वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या मूर्तीसमोर स्वयंसेवक सतत हजर असतील आणि मूर्तीची देखभाल करतील याची पुरेपूर काळजी घ्यावी. सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलीस यंत्रणेस कळवावे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. त्यानंतर बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या, सूचना मांडल्या. त्यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, RTO, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले. पोलीस आयुक्त सोलापूर यांनी बैठकीत उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचे निरसन केले. उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळेस कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते. कोणीही कायदा हातात घेऊ नये. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. शांतता समिती सदस्य आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये. नियमांचे पालन करावे. नियमांचे पालन झाले नाही तर कायदेशीर कारवाई होईल. शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत. योग्य तो बंदोबस्त आम्ही नेमू असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन बैठकीत उपस्थितांचे आभार मानले. सदर बैठकीस पोलीस आयुक्त M. राजकुमार, अजित बोराडे, पोलीस उपायुक्त मुख्यालय, डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे, विजय कबाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ, राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, विभाग 1, यशवंत गवारी, विभाग 2, सुधीर खिरडकर, वाहतूक शाखा, तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी अकुलवार मॅडम, RTOचे अधिकारी, महावितरण अधिकारी भारत वनमाने, आशिष मेहता, अग्निशमन दलाचे दुधाळ व इतर प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे शनिवारी सोलापुरात मुक्कामी येणार आहेत. पवार यांचे शनिवारी 2:45 वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी जातील. तिथे 3 ते 5:45 वाजेपर्यंत हॉटेल सरोवरमध्ये त्यांचा वेळ राखीव आहे. सायंकाळी 6 वाजता विजापूर रोडवरील नेहरूनगर इथल्या स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरणासाठी जातील. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा बालाजी सरोवर या ठिकाणी त्यांचा मुक्काम राहील. रविवारी सकाळी 9 वाजता विमानतळाकडे जातील. तिथून हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना. अहमदाबादमधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनाबद्दल बोलताना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील काँग्रेसचे अधिवेशन हे आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक अधिवेशन होते. अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनानंतर देशाला एक नवीन संदेश दिला जात आहे. आज देशासमोर महागाई, बेरोजगारी, अमेरिकन आयात शुल्क, शेतकऱ्यांचे प्रश्न, मणिपूरचा प्रश्न यांसारखे अनेक प्रश्न आहेत. संसदेत ज्याप्रमाणे माईक बंद करून विरोधकांचा आवाज दाबला जातो, त्याचप्रमाणे देशात सर्वसामान्यांचा आवाज दाबला जात आहे. पंतप्रधान, सत्ताधारी मंत्री, सरकार आणि जनतेमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काही घेणे-देणे राहिलेले नाही. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर वाढ करून महागाई वाढवून सर्वसामान्य माणसांचे शोषण, महिलांचे, शेतकऱ्यांचे, दलितांचे शोषण केले जात आहे. या विरोधात बलिदानाची आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष नव्या दमाने, नव्या उत्साहाने यापुढेही काम करणार आहे. एक ऐतिहासिक अधिवेशन हुआ. हम लोग महात्मा गांधी जी के 100 साल और सरदार पटेल जी के 150 साल कमेमोरेट साबरमती के बैंक पे कट पे कर रहे थे तट पे. तो ये बहुत ही ऐतिहासिक हम सबके लिए था और हम नज़दीक से हम एक्सपीरियंस कर पाए. यहाँ की मिट्टी में कांग्रेस है, अहमदाबाद की मिट्टी में, गुजरात की मिट्टी में कांग्रेस है. इस मिट्टी ये बलिदानियों की मिट्टी है. और आज कांग्रेस CWC जो कल हुई, आज अधिवेशन हुआ, AICC डेलीगेट थे, इसमें से एक नई उम्मीद लेके मैसेज पूरे देश में जाने वाला है.
जब एक तरफ महंगाई के विषय है, बेरोजगारी के विषय है, अमेरिका की तरफ से इतने टैरिफ्स हमारे ऊपर थोपे गए हैं, किसानों का मुद्दा है, मणिपुर के मुद्दे हैं, इस पे कोई चर्चा नहीं हो रही है। जब हम पार्लियामेंट में बोलने जाते हैं तब हमको बोलने नहीं देते हैं, एलओपी का माइक बंद किया जाता है। बार बार जैसा इंसल्ट पार्लियामेंट में होता है वैसा ही इंसल्ट आज देश में आम आदमी का हो रहा है। पार्लियामेंट चालाकी देखो, इनकी पार्लियामेंट के 3 दिन बाद इमीडिएटली पेट्रोल और डीजल के रेट्स हाइक किए। तो बार बार आम आदमी का शोषण हो रहा है, दलितों का शोषण हो रहा है, महिलाओं का शोषण हो रहा है, किसानों का शोषण हो रहा है, सब लोगों का यहाँ पे देश में शोषण हो रहा है। लेकिन सरकार और सरकार में जो है, चाहे वो पंत प्रधान हो, चाहे वो उनके सब कैबिनेट हो, ग्राउंड रियलिटी से डिस्कनेक्टेड है। और ये आज का कांग्रेस का अधिवेशन इसी को हाईलाइट करने जा रहा था कि इतने सालों से पुरानी हमारी पार्टी है, इतने सालों से पुरानी इस पार्टी का बलिदान है और हम वो अभी एक नई उम्मीद, नई ऊर्जा के साथ लोगों। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा SRP कॅम्पमध्ये इयत्ता 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10चे समादेशक सहाय्यक महेश मते यांच्या अध्यक्षतेखाली व शेडमाळे, कोरे, म्हेत्रे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रियांका माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। सागर लिंबितोटे, गायत्री काळुंके, प्रज्ञा जमादार, मानव चव्हाण, प्रीती खांडेकर, नंदिनी बंडगर, जेनिफर बद्दीपुडी या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। वर्ग शिक्षक श्रीशैल समदुर्ले यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना कंपास आणि शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले। शाळेत अप्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या स्वयंसेविका रेखा आरणकेरी देवकर यांचा सन्मान महेश मते यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी शिक्षक बाळासाहेब खटाळ, श्रीशैल समदुर्ले, प्रियांका माळी यांनी भाषणे केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महेश मते यांनी बोलताना शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले। शाळेच्या भौतिक सुविधा आणि स्वच्छतेबाबत 100% सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा SRP कॅम्प येथे शिकणारा विद्यार्थी सर्व गुणसंपन्न व भविष्याशी लढणारा होणार, कारण हा विद्यार्थी खेळ, अभ्यास, स्पर्धा परीक्षा, विविध कला या सर्वांमध्ये पारंगत होत आहे। शाळेने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत क्रीडा क्षेत्रात भरारी घेतली आहे। शाळेमध्ये शैक्षणिक सहल, वनभोजन, स्नेह संमेलन, क्रीडा स्पर्धा, गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षा आदी उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले असल्याने याचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होऊन ही मुले सर्व क्षेत्रात अव्वल स्थानावर राहतील, यातून मोठे अधिकारी निर्माण होतील असे मत मते यांनी व्यक्त केले। कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी आणि चिवडा याचा अल्पोपहार देण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक पुंडलिक कलखामकर, शाळेतील सर्व शिक्षक, बाळासाहेब खटाळ, सारिका राठोड, कृपा राठोड, श्रीशैल समदुर्ले, अंगणवाडी सेविका राजश्री करकंटी, कल्पना बिराजदार, श्वेता उमरे यांनी परिश्रम घेतले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगातील देशातील वस्तूंवर आयात शुल्क लावत आहेत, त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे। अमेरिकेने भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावला आहे। भारतावर 27% तर चीनवर 104% अतिरिक्त कर लावलाय। मात्र यामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। अमेरिकेकडून चीन वगळता सर्व देशांवरील टॅरिफमध्ये 10% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच चीनवर अतिरिक्त कर लादत 125% कर लादण्यात आलाय। टॅरिफ धोरणाबाबत बोलताना ट्रम्प यांचे म्हणणे आहे की जागतिक व्यापाराला व्यवस्थित करण्यासाठी घरगुती उत्पादन बनवणे गरजेचे आहे। तसेच चीन हा देश धोकेबाज देश आहे। अमेरिकेचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांच्या विरोधात आहे, जे चीनच्या कायदेशीर अधिकारांना हानी पोहोचवते। ही अशी धमकी आहे जी केवळ अमेरिकेच्या हितसंबंधांनाच हानी पोहोचवेल असे नाही, तर जागतिक आर्थिक वाढ, उत्पादन स्थिरता आणि पुरवठा साखळींनाही धोका निर्माण करणारे असे चीनने म्हटले आहे। चीनच्या मंत्रालयाने अमेरिकेला हे शुल्क काढून टाकण्याचे आवाहन केले। मात्र त्यानंतर आता पुन्हा अमेरिकेने जगातील सर्व देशांना 10% कर कपात करून 90 दिवसांसाठी दिलासा दिला आहे। मात्र दुसरीकडे चीनवर 125% कर लावण्यात आला आहे। अमेरिकेकडून सांगण्यात आले की ज्या देशावरील कर हा 90 दिवसांसाठी 10% कमी करण्यात आला आहे, त्या देशांनी अमेरिकेच्या व्यापार विभाग, ट्रेझरी आणि USTR यांच्याशी व्यापार आणि चलनाची देवाणघेवाण यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे। तर चीनकडून जागतिक बाजाराचा जो अनादर केला जातो, त्यामुळे चीनवर हा अतिरिक्त कर लादण्यात आला आहे, जेणेकरून चीनला हे समजायला हवे की अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचा काळ आता संपला आहे।